नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही बरोबर ओळखलात की ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध अशी उजनीची बासुंदी आणि ही बासुंदी तिची गुणवत्ता इतकी चांगली आहे की मी जेव्हा केव्हा ह्या रस्त्यावरून प्रवास करत असतो तेव्हा तेव्हा ही आवर्जून खातो. पण आता खायची की नाही मग? हो अप्पा. हां, तुम्ही मला इंटरेस्टिंग सांगितलं धरा, काय लोक काय करायला लागली धरा तुमच्या आणि हातात. आता कसं आहे, गिरेक हॉटेलमध्ये आलं घ्या. हां की बिस्किटचा पुडा असेल हां किंवा चिप्सचं पाकिट असेल, हां ती हातात घेणार, त्याला लगेच खालून वरून बघणार मग याचं काय डेट गेली आहे का, केली आहे का. आता काही हॉटेलमध्ये भिवून कोल्ड्रिंक सुद्धा ठेवायचं बंद घ्या केलं. घ्या बासुंदी घ्या. हां म्हणजे कोल्ड्रिंक ही कसलाच नाही हॉटेलमध्ये, जे ठेवाले ते आपलं रिस्कवर ठेवा लागले. हे कधी तुकाराम मुंडे आल्यापासून झालं? हा गरम. हं? नाही, एवढंच झालं का अजून ह्या बासुंदीला बी विचारायला लागली लोक? नाही ना, आहे ना, विचारते काय विचारायला लागले? बाबा ह्याच्यात काय मिक्सिंग आहे का, हं. काय बिस्किट घालावं का, काय करायला का. पण इथं तसं आहे म्हणजे नाही नाही, पण हे आपले जुने गिराईक सुद्धा विचारायला लागले का? हो सगळेच विचारते. हा, हां यांनी तर भारीच किस्सा सांगितलं मला. जरा जरा ऐक. तुम्ही मला सांगा काय झालं. बाईंचा काय आपल्या एक बाई नवरा बायको आले होते पुढे जरा जरा. हा, नवरा बायको आले. जुडे आले, हम्म, मालकाने खाल्ले बासुंदी आणि त्यांनी काय म्हणले की बा चांगल्या बासुंदी, हम्म. पण ती बाई म्हणते होती की नकोच, तुझा मिसळच आहे. आता काय करावं. हां, म्हणजे आपलं नेहमीचं गिराईक. हो नेहमीच गिरायक. नाही नेहमीच नव्हती, हा, असंच आलेले, नेहमीच नव्हतं. त्यानं अजून कोण आहे बासुंदी विक्रेता? तुम्ही बासुंदीच बनवत त्यांच्याकडे? दुधाबद्दल ज्या चौकशा ही ठीक आहे, पण आमच्या उजनीला काहीच नाही तसं. नाही, मला माहिती आहे ते, त्यांना तुम्हाला कशा किती आले असे अनुभव वरी धरा जरा घ्या. मी एकटाच गेलो. म्हणजे कसं हा, बासुंदी एकदम व्यवस्थितच बनते. आम्ही बरोबर दूध घेतो, बरोबर बनवतो बासुंदी आम्ही. अनुभव म्हणजे आता कसं झालं, मुंडे साहेब आल्यापासून की लोक जास्त वेळ चेक करायला ते बासुंदी कधी बनले, हे किती दिवस टिकते. आता आम्ही इथून पार्सल जर नेलं तर घरी जाईल का, पोचेल का, मग त्याचं प्रमाण काय आहे, कसं आहे, दूध व्यवस्थित आहे का, तुम्ही भेसळ काय नाही काय का. सांगता त्यांना? आम्ही सांगतो दूध व्यवस्थित. आम्ही बासुंदी रोजच्या रोज बनवतो. हम्म, रोज संध्याकाळी बनवतो, सकाळी थंड करून रोजभर फ्रीजमध्ये ठेवून बासुंदी विकता. रोजच्या रोज संपत्या बासुंदी. हम्म. उजनीमध्ये रोज नाही ना म्हणतात 2-2.5 हजार लिटर दुधाची बासुंदी जाते उजनीत. आसपासच्या कमीत कमी 50 खेड्याहून दूध गोळा होते इथं. आणि मग शेवटला कुठं लागलं केलं तर गोकुळचं नाही तर अमूलवाल्याचं दूध घेते तिथं. असं आहे. पण मग अलीकडे लोक काय विचारायला लागली? अलीकडे लोक हीच भेसळ आहे का, चांगलं आहे का क्वालिटी, असं. बघू इकडे जरा. आप्पा, आपल्याला काय विचारायला लागले लोक? नाही, गिराईक आहे. आता गिराईक कसं असतं, हे का म्हणजे हा जे कार्यक्रम चालू आहे सध्या भेसळचा, हा कार्यक्रम सर्वच विचारत आहेत की बाबा दूध कुठून आणताय, दूध कसं आहे. आणि त्यांचं विचारणं योग्यच आहे, कारण त्यांना माहीत नसतं ना आपल्याकडं काय आपण करतो, की बासुंदी कशा पद्धतीनं बनवतो किंवा काय झाले. आता ते पहिलं होतं, आता वरचीवर दुधात कसं आहे, प्रत्येकजण गावरान दूध वापरायला आलंच आहे, असं आहे. त्यामुळं त्याचं काय आहे तेवढं. आता आम्हाला पण गावात विचारते ते सारखं, काय विचारता? किंवा तुम्ही बासुंदीमध्ये काय करता किंवा कुठून दूध आणता. ते आम्हाला कॅन्ड दाखवावं लागतंय. असं कॅन्ड पुरती किंवा कॅन्ड बघा इथं आहे ठेवलेली आहे, ते कॅन्ड असंच दाखवावं लागतं की देऊन बाबा याच्यामध्ये बघा दुधाचा अंश आहे का नाही. ते दिवलेले असतात, परंतु त्याचं थोडं दुधाचा वास येतच ना थोडा. त्यामुळं मी हा एपिसोड जाणीवपूर्वक करतोय कारण जे अस्सल आहे ते अस्सल आहे. कुणाच्याही मनामध्ये हा संशय राहू नये की उजनीतल्या आता ह्या व्यक्तीची जर मी व्यक्तीच्या खात्री देऊ शकतो, यातल्या अनेक जणांची मी खात्री देऊ शकतो की ते उत्तम पद्धतीचे आणि जे FDAला अपेक्षित आहे त्या नियमाप्रमाणेच बासुंदी बनवतात. लोकांमध्ये जागृती वाढली आहे का? हो, हे तर सगळ्यात जुने आहेत. लोकांत जागृती वाढली आहे. हो, लोक प्रश्न विचारतात. म्हणजे चांगलं पण आहे ते. कारण ह्यानं काय होतं, म्हणजे जे आहे बेसळवाले ते ऑटोमॅटिक हे होते. आता आम्हाला तर विचारलं तर आम्ही तर असं उत्तर देतो, परभणी कृषी विद्यापीठात बासुंदी म्हणून लेसन आहे, तिथं टेस्ट केलेली आहे. मी स्वतः सांगलीला पण लॅबमधून टेस्ट करून त्याचं सर्टिफिकेट पण आहे. वा. मला जर कोण प्रश्न विचारला की मी त्याला ते सांगतो. सर्टिफिकेट आमचे कलेक्टर सुद्धा घेऊन जातात. मग आता पाठीमागांना टेस्ट करायला का केली बी असेल कदाचित बऱ्याच जणांनी. काही फक्त विचारणार नसतील, काही टेस्ट करणारे पण असतील पाठीमागं. काही समजा जवळ कुठले समजा मार्केटवर जर काय उलटा विचार करणारे पण असतील, त्यांनी कदाचित तपासणी केली पण असेल. जर पण खरंच अलीकडच्या काळात आलेला एखादा अनुभव तो नव्हता अपेक्षित म्हणजे कसं तेव्हा हे लोकांनी लयच विचारलं.
असं काय अनुभव येते. आणि आता आमचं तर गिराईक ट्रस्टचं आहे ते हे म्हणजे विचारते एखादं, बट मला 100 मधून एखादं गिराईक कस्टमर विचारते. आता मला ब्रँडची नावं घ्यायची मला आहेत. म्हणतात की टिश्यू पेपर सुद्धा म्हणतात. आणि मी विषय सगळ्याचं सांगतो, काय उजनीत माझ्याकडे पण नाही टिश्यू पेपर मिक्स करतात का म्हणते पार्ले बिस्किट. तर मी म्हणतो माझ्याकडे तर नाहीच नाही, पण उजनीत कुठंच करत नाही म्हणलं. हा क्वालिटी बदल असेल हा भाग वेगळा म्हणलं, पण तसं काय नाही. आहे ना. आणि टिश्यू पेपर तर न खायचा विषय आहे. खायचं बेसळ करणं वेगळं, पण न खायची वस्तू मिक्स करायचं जरा म्हणजे ते प्रश्न पण येतो. आपण जरा घ्या, आपण बनवतो कशी बासुंदी जरा एकदा सांगा महाराष्ट्रात. आता आपण जसं दूध आणून त्याला थोडं कढईत घेऊन त्याला पूर्ण आटवलं जातं आहे. परत ते असं गिराईक विचारतं की तुम्ही मध्ये काय टाकता की तुम्ही बासुंदी अशी होते. आम्ही घरी करतो तरी होत नाही, पण घरी करणं 10 लिटरपर्यंत सुद्धा करणं ही वेगळा प्रकार होता, म्हणजे पांढरी होते. आणि आमची कशी आहे 80, 90, 100. आता हे पूर्ण हॉटेलवाले आहे ती यांना थोडं गिराईक आहेत, मग ते 200 लिटरची कोण करतं, कोण 150 लिटरची पण करतं. माप काय त्याला 10 लिटरला समजा 10 लिटरला साखरेचं प्रमाण पाऊण किलो, अर्धा किलो, पाऊण किलो, आपण ते 2.25 किलोचं माप पडतं. आणि घरी कसं आहे त्याचं माप सापडत नाही साखरेचं. म्हणजे साखर एक झाली, दूध झालं म्हशीचं झालं हा म्हशीचं. का गाईच्या दुधावर होते. नाही गाईच्या दुधाने चव येत नाही. बरं, हा. अजून काय काय त्याच्या मग तर दुसरं काहीच नसतं, त्याला पूर्ण उकळून त्याला पूर्ण याच्यामध्ये आणून त्याला कसं असतं ते घटपणा करताना घरी लक्षात येत नाही कुणाच्याच. म्हणजे हा जो घट्टपणा आहे हो ना, जरा क्लोज मध्ये घ्या. हा जो घट्टपणा आहे तो कशामुळे आलाय. त्याला ते बनवताना जो प्रकार आहे ना ते कधी कसं असतं, कोण पातळ म्हणजे आपण पातळ जसं बनवतो का थोडक्यात आपण खीर बनवतो घरी तांदूळ टाकून, ती प्रकार वेगळा झाला. परंतु बासुंदी अशी आहे की त्याला त्या खव्याच्या लेवलच्या अगोदरच उतरली पाहिजे. मग ती खव्याच्या आपण कसं आहे म्हणा विचारणारे ग्राहक जे असतील ते तुम्ही एवढं खव्यापर्यंत कसं काय घेऊन जाता, पुन्हा साखर ती खव्यापर्यंत नेताच येत नाही. पण ही विचारणा आता अलीकडे सुरू झाली. नाही, पूर्वीच विचारत होते, आता जसं गावात आल्यावर विचारत होती किंवा तुमच्या फाट्यावर टिश्यू पेपर वापरला जातो किंवा ब्रेड वापरला जातो. ही चुकीची कल्पना आहे पूर्ण तर मला एवढंच सांगायचं होतं की ह्या निमित्ताने जो अस्सल ब्रँड आहे तो आता अस्सलच राहायला पाहिजे, त्याच्यावरती संशयाचे मळ बसता कामा नये. पण दूध कमी मिळते असं झालं का आता. होय, दूध नाही सर, दूध पण काही ब्रँड बंद झाले म्हणे, नावं घ्यायची का त्या ब्रँडची आता. हे आश्चर्य आहे. हा? नाही 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 म्हणजे थँक्स टू तुकाराम मुंडे 2 अतिशय मोठे ब्रँड. नाही ह्याच आम्हाला म्हणजे आता कसं आहे फायदा होऊ शकेल, कारण की बासुंदी आपली आम्ही खात्रीने सांगालो की मिक्सिंग काय नाही, त्याचा फायदा पण आम्हाला किती ब्रँड बंद झाले ते नावं नको घ्यायची आपल्याला. नाही मला पण माहिती किती. हा, 5 ते 6 ब्रँड बंद झाली. ऐकलं का तुम्ही? पामाचा बंद झाला, जे नका नाव घेऊ. एक भाग झाला नाही आपला. काय नाही तर पुन्हा तुम्हाला आणि मला कायदेशीर बकेड्यात जावं लागेल. लो. नाही तसं मी हे काहीच का नाही. टाळतो सांगतो मी तुम्हाला की सरकारकडे त्याची माहिती आहे, पण तुम्ही विचार करा की 6 ते 7 ब्रँड बंद झाले. हा बंद झाला. हं? एक आता आम्ही दररोज बातम्यात ऐकतो कुठं 1 लाख लिटर दूधच टाकून दिलं, कुठं रबरच पण निघालं. असं घडलं का आपल्या आपल्यात अजून नाहीच, कारण पूर्ण गावरान दूध आणल्यामुळं त्यामध्ये काही मिक्सिंग करायचा काही संबंध चालेल नाही ना. प्रवीण, ही जी 5-6 ब्रँड बंद झाले, साधारणपणे यांचं दूध किती यायचं मार्केटमध्ये. किमान कसं आहे गावातली लोकसंख्या, त्याच्यात जनावरांची संख्या, दुग्धोत्पादक शेतकऱ्यांची संख्या, या सगळ्यांच्या तुलनेत जवळपास इथून दूध कलेक्शन व्हायचं. वेगवेगळे कलेक्शनचे सेंटर होते आणि ह्या सेंटरमधून दूध कलेक्शन सेंटरमधून मुख्य सेंटरला, आणि तिथून परत पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी हे दूध पार्सल केलं जायचं. ते आज पूर्ण बंद झाले. हो, ते पूर्ण जे साखळी जे आहे ते पूर्ण चेन ब्रेक झाले. दुधाचं जे इथून डिस्ट्रीब्युशन व्हायचं ते चेन जवळपास 80% ब्रेक झाली. बरं, हो, हे जरा दूध व्यवसायाशी निगडीत आहेत, त्यांना द्या. हे जे 5-6 ब्रँड बंद झाले ह्यांचं साधारण किती असणार आहे प्रोडक्शन दूध. तर तेवढी आयडिया नाही मला पण, कारण माझा पण बिझनेस नवीनच आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचा. तुळजा डेअरीच्या नावाने मी एक 6 महिन्यापूर्वी चालू केलेला आहे. या गावात दुधाची गरज ओळखून मी प्रोसेसिंग युनिट टाकलेलं आहे. आणि मला सुरुवातीला थोडे चॅलेंजेस आले, पण मागच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये खूप चांगला अनुभव आला आहे. वा, म्हणजे ज्याचा ब्रँड चांगला त्याला चांगला अनुभव. किती रेट वाढले. माग साधारणतः सर मी वस्तूंच्या शेजारी. हे जरा ऐका, हे फार महत्वाचं आहे.
जसं 80 रुपये लिटरने तिकडे दूध विकायला लागले शेतकरी. हा, साधारणतः 1 किलो मागं मग खवा असेल, बासुंदी असेल, परत पनीर असेल, तर त्याच्या मागे साधारण एक 50 ते 60 रुपयांनी रेट वाढलेत. काय सांगता? खव्याचे रेट किती होते पूर्वी तुकाराम मुंडेंच्या आधी? 250 ते 280 पर्यंत विकायचे. आता साधारण 330 ते 350 पर्यंत खव्याचे रेट मी स्वतः देतोय आता. जागेवर. हो, आणि तरी लोक घेत आहेत. घेत आहेत. खवा वाढला. पुन्हा पनीर पनीरचं सर मी 320 टाकायचो एक 3-4 महिन्यापूर्वी. आता सर पनीरचे रेट साधारण 360-380 पर्यंत आहेत. मग तिथं पण तुम्हाला 60 रुपयाचा फायदा झाला. हो, कारण सर जसं तुकाराम मुंडे साहेब आलेत मागच्या 2 महिन्यापासून, तसं दुधाचे भावही थोडे वाढलेले आहेत 4 ते 5 रुपयांनी. म्हणजे मी साधारण माझा स्वतःचा लोकल ब्रँड असल्यामुळं ना वैयक्तिक मी स्वतः 3 ते 4 रुपयाने भाव वाढवून देतो शेतकऱ्यांना. काय भावाने घेत होता तुम्ही? मी गाईचं दूध सर 38 रुपयाने घ्यायचो. आज आता? 40 ते 41 रुपये भाव आहे. म्हणजे त्याच्यावर क्वालिटी बघून, फॅट आणि SNF बघून. आणि म्हशीचं दूध साधारण मी 50-55 घ्यायचो. आता तेच 60 ते 85 पर्यंत जातं ते. 85? हा, म्हशीला लागतो तेवढा भाव. मग तुम्ही 85 रुपयाने भाव दूध घेता का? घेतो, कारण 100 रुपयेपर्यंत कोण मला highest 100 भाव रुपयाने लागलेला आहे. इकडे जरा इकडे नाही, पहिलं नाही, आत्ता. हो आत्ता सुद्धा नाही नाही नाही. आत्ता बदल झालाय का हा 1.5-2 वर्षात? हो 100 रुपयानं आता सुद्धा म्हशीचं दूध आहे. तुम्ही 100 रुपये लिटर हो नाही? 100 रुपयानं दूध आहे आमच्या गावात. होय, खरं आहे का? हो आहे, त्यांनी दूध गोळा करते. कोण करतोय गोळा? सरकारचा नाही पण फॅटवर जो भाव पडतो नाही नाही नाही. किती लिटर तुम्ही 100 रुपयाने घेताय? ते 2-4 लिटर एवढाच ठीक पडतो. आहे. हा. फॅट ज्या म्हशीला फॅट जास्त लागतो. हे पकडा. ॲव्हरेज जर 100 लिटरचा काढायचं म्हणलं तर शेतकऱ्याकडून नाही, आता हा जो 85चा भाव, हा अपवादात्मक परिस्थिती आहे. समजा 85 रुपये जो भाव आहे तो आत्ता वाढला. आता नाही की फॅटनुसार असतं म्हशीचं दूध. साधारण काही जनावरांची फॅट जास्त असते तर त्यांना भाव जास्तच द्यावा लागतो आपल्याला. आता पनीरचा भाव वाढला, खव्याचा भाव वाढला, अजून कशाचे भाव वाढले? साधारण मी एक 4 ते 5 पदार्थाचं प्रोडक्शन करतो. काय काय? दूध, दही, खवा, पनीर. दुधाचे काय भाव वाढले? दुधाचे भाव सर मी साधारण शेतकऱ्यांना जे तर 38 ते होते, सांगितलं तुम्ही मला, शेतकऱ्यांना तुम्ही 4-5 रुपये वाढवून देता. 41. पण विक्रीचा भाव किती वाढला? विक्रीचा भाव सर 52 रुपये होता. तो आता मी ह्याच लोकलला 55 रुपयाचे 56 रुपये देतो. तिथं पण तुमचा 4 रुपयाचा फरक पडला. दुधाचा वाढला, खव्याचा वाढला, पनीर वाढला. पुढं एवढेच. तिन्हीचे भाव. हा, एक 4-5 प्रदाता असल्यामुळे मला जास्त नाही वाढलं. पण तुम्हाला तुमचं खव्या ह्याचं प्रोडक्शन आहे ना, बासुंदीचं. पण आता तुम्ही सध्या दूध कुठून उपलब्ध करा? हे 5-6 ब्रँड तर गेले निघून. मग नाही, आपलं दूधच पहिलं का म्हणजे उजनी जे आहे, उजनी सोडून आतमध्ये इकडे एकतंबी आहे, वाडी आहे, तंडा आहे, कमालपूर आहे, ककसपूर आहे, असे 10-15-20 खेडे असे आटे आहेत. आपल्या प्रत्येक हॉटेल लाईनला 100-100-150 लिटर दूध लागते. प्रत्येकाला असे दूधवाले आहेत काही जे तिथं शेतकऱ्यापाशी जातात. काही हॉटेल मालकाची शेतकऱ्यापाशी जाऊन स्वतः दूध आणतात. जसं माऊली ह्यानी स्वतः जाते माऊली शेतकऱ्यापाशी. स्वतः जाते. हो. बाकी माऊलीसाठी 2-4 आहेत ती स्वतः जातात. कुणाला जाणं होत नाही, ते दूध गोळा करून येते तिथून. पहिले मुंडे साहेबाच्या अगोदर भाव दुधाचा म्हशीचा 70 रुपयाने भेटत होता आपल्याला. आता सध्या 85 रुपयाने 90 रुपयाने भेटायला सध्या. तुम्ही स्वतः आम्ही गेलो पुढच्याकडून, कारण भेसळ जरा आहे जरा त्यामध्ये. लांब जरा इकडे जरा तुझा कॅमेरा. हो, इकडे आहे का जरा? हा जेवढे बनवत हे 90 रुपये लिटरने भाव चाललाय, हे खरं आहे का? माऊली, महाराष्ट्र बघणार आहे तुम्हाला. द्या जरा. नाही नाही, थांबा की जरा. 90 रुपये भाव आणि कोण गेले का आता? हा माऊली, 95 बरोबर आहे का? 95 नाही, 85 ते 90. 85 ते 90. हा, तेवढं 95 लय व्हायला भाव. हा. पण आता रेट मध्ये फरक पडलाय. आत्ता पडला रेट मध्ये फरक. शेतकऱ्याला मिळते 95-90 रुपये भाव. तुम्ही घेताय का विकत? थांबा. नाही ना, आपण विकत घेत नाही, कारण आम्हाला दूध त्यांच्याकडे. मार्फत जे येतंय, हा. डेअरी मार्फत जे दूध आम्हाला येतंय ते गाईचं मिक्स करून येतंय. त्याच्यामुळे आम्हाला तेवढा भाव मिळत नाही. ठीक आहे. हा. खास शेतकऱ्याला भाव मिळते तेवढा 100 रुपये 95 रुपये. नाही, थांबा. हा, क्वचित एखाद्या शेतकऱ्याला खास म्हशीचं दूध आहे त्यांना. तिकडे द्या, तिकडे त्यांच्याकडे द्या जरा. अजून कोण आहे बनवणार कोण आहे? आहे. आता काय परिस्थिती फरक पडला? म्हणजे आता दुधामध्ये पण भाव वाढलेत. हा. अगोदर दूध साधारण 55-60 भेटत होता. हा. आता हे मुंडे साहेब आलेत तेव्हापासून 80-85 पर्यंत भाव गेलेत आता दुधाचे. 80 थांबा माऊली थांबा. हा, 80-85 पर्यंत गेले. पण दूध मिळायला लागले का? हो, भेटाले ना दूध. बरोबर ना? हो. ते महत्वाचं आहे. आणि मी म्हणालो ना की हा जो आहे ना, हा अस्सल ब्रँड आहे. हे आमच्या ह्या परिसरातलं ते वैभव आहे. अनेकांनी आपापल्या पद्धतीने व्यवसाय वृद्धी केलेली आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे अस्सल आहे ते अस्सल आहे.
आता थोडंसं त्यांना अडचणी एवढ्याच आहेत की ते दूध मिळणं, दुधाचे दर वाढणं जे अपेक्षित होतं, एकूण मला असं दिसतं की हा प्रवास सगळा 100 रुपयाच्या दिशेनं चाललेला आहे. 100 रुपयाच्या दिशेनं चाललेला दिसतोय मला प्रवास. तर अशीच परिस्थिती राहिली हां. वर्षभरात 100ला जाईल की दूध जाईल एक वर्षभर. आता मला एक फक्त शेवटचं सांगा, आपण जे आता बोलतो आप्पांनी सांगितलंच, पण आता जे आपलं चाललंय बासुंदी, त्याच्या विक्रीत काय परिणाम नाही ना? होय, विक्रीत काय परिणाम, विक्रीत काय परिणाम झाले? हां, ते महत्त्वाचं. ते एकाच ग्राहकाचं ते तर माझं असं मत आहे की समजा आता ही केवढ्याला देतो आपण एक, होय 30 रुपयाला. आता ह्याची सुद्धा जर अस्सल चव तुम्हाला घ्यायची असेल तर थोडेसे पैसे ह्याच्यात पण वाढवून दिले पाहिजेत. एंड ऑफ द डे काय आहे, इकडे घ्या ते झाले का 40 रुपये केले का ते हे 30 चं 40वर पोचलंय. शेतकऱ्यांचं 60 ते 85वर पोचलंय. आता 55चं 80-85वर पोचलंय. काय बऱ्याच दिवस काय झालं होतं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला नीट भावच मिळत नव्हता. आता जर तो मिळत असेल तर ग्राहकांनी पण थोडेसे पैसे वाढवून द्यायला हरकत नाही. ते भेसळीचं न खाता अशा पद्धतीचं शुद्ध जर तुम्हाला मिळत असेल, 4 पैसे द्यायला हरकत नाही. मला आनंद एवढाच आहे की ग्राउंड रिपोर्ट्स करत असताना तुम्हाला रिॲलिटी कळते, ती महाराष्ट्रासमोर आम्ही मांडतोय. एका व्यक्तीमुळे तो बदल घडतोय. माझ्या मते वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ते बदल व्हायला पाहिजेत. पुन्हा एकदा बघा ती अस्सल कशी दिसते उजनीची बासुंदी. आणि थांबतोय मी तिथे, थांबूया. थँक्यू.